होऊ शकत नाही। त्याला पाठीमागे काही जन्मांचा वारसा लाभला पाहिजे, काही जन्म काही कर्म करण्यासाठी संकल्प स्थिर असला पाहिजे, तेव्हाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्व घडू शकते। आणि म्हणून तेव्हा यांच्या जन्मांतराच्या परिभ्रमण अवस्थेत तथागत बुद्धाने सुद्धा त्या दोघांना पाहिले आणि मोगली पुत्र किस्सस्त विरास पाहून तसे भाकीत केले की संबंध त्यांच्या संबंधी देखील असे भाकीत केले की माझ्या महापरिनिर्वाणानंतर 500 वर्षांनी हे दोघेही जन्मास येतील आणि ज्या धर्मविनयाचे सूक्ष्मपणे निरूपण करतील त्यानुसार त्या दोघांपैकी सामनेर हा जम्बूद्वीपातील सागर नावाच्या नगरीचा मिलिंद नावाने राजा प्रसिद्ध झाला। जे सामनेर होता तो ज्यांनी असा संकल्प केला होता की जिथे जिथे कोणी कोणत्याही प्रकारचा कचरा साफ करायला लागेल ते मी अतिशय प्रसन्न चित्ताने साफ करीत राहील, तेच राजा मिलिंद। त्यांनी संकल्प करून पुढे तो जन्मास आला आणि त्यानुसार सामनेर हा जम्बूद्वीपातील सागर नावाच्या नगरीचा राजा मिलिंद नावाने प्रसिद्ध पावलेला राजा झाला। तो मोठा पंडित, चतुर, बुद्धिमान आणि समर्थ असा शासक होता। तो भूत, भविष्य आणि वर्तमान अशा तिन्ही योग्यांच्या बाबतीत जागरूक होता। त्याने स्वतः अनेक विद्यांचा अभ्यास केला होता आणि अशा प्रकारे तो सागर नगरीचा राजा मिलिंद आणि मिलिंदाने या सर्व बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासाच्या बलाने तो सर्वांना म्हणजे काही तो प्रश्न विचारे अभ्यासांती आणि म्हणून श्रुती, स्मृती, सांख्य, योग, न्याय, वैषयिक, गणित, सांख्यिक, वैद्यक, वेद, सर्व पुराणे, इतिहास, ज्योतिष्य, मंत्रविद्या, तंत्र, युद्धविद्या, छंद, सामुद्रिक अशा 19 विद्यामध्ये तो पारंगत होता राजा मिलिंद। आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यामध्ये तो पारंगत असल्यामुळे वादविवाद अद्वितीय अजिंक्य असा होता। तो सर्व तीर्थकारांमध्ये श्रेष्ठ मानला जात होता। प्रज्ञा, बल, वेग, शौर्य, धन, भोग इत्यादी सर्व बाबतीमध्ये परिपूर्ण जम्बूद्वीपात असा मिलिंदाचा बरोबरी करू शकेल असा कोणीही नव्हता त्यावेळेला। म्हणजे भगवान बुद्धांच्या 500 महापरिनिर्वाणाच्या 500 वर्षानंतर हा जो काही मिलिंदाचा काळ आहे, राजा सम्राट अशोकाच्या नंतरचाही राजा मिलिंदाचा जो काळ आहे त्या कालावधीमध्ये म्हणजे असा विद्वान राजा मिलिंद जो काही जन्मास आला होता आणि राजा मिलिंदाचा बरोबरी करू शकेल असा कोणीही नव्हता। तो अफाट संपत्तीचा धनी